श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला देवीची ओटी कशी भरतात आणि का भरतात हे सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। आपण देवीची ओटी ही खणा नारळाने भरत असतो। हा देवीचा मान सन्मान आहे। आपण शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला देवीची ओटी भरतो। तसंच चैत्र नवरात्रीमध्येही देवीची ओटी भरायची असते। देवी पूजनाची सांगता ही देवीची ओटी भरून करतात। कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, म्हणून ज्या वेळेस शक्य आहे त्या वेळेस त्या तिथीला आपल्याला कुळदेवतेची ओटी भरून आपल्याला कुळदेवतेला मान सन्मान द्यायला हवा। ओटी भरणे हे सौभाग्यवतीचा आदर आणि सत्कार करणे असा असतो, म्हणून देवीमुळे हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेले आहे। तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीमध्ये किंवा अष्टमी किंवा नवमी तिथीला कुलदेवतेची ओटी भरतात। आता मी तुम्हाला सांगणार आहे की देवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य। तर बघा, आपल्याला साहित्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर नऊवारी साडी किंवा साधी साडी, ब्लाउज पीस, तांदूळ, नारळ आणि हळद कुंकू, हळकुंड, लेकुरवाळी हळकुंड असतात ती हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, सवाशांचं वाण असतं बघा, छोटंसं असं प्लास्टिक असतं, त्याच्यामध्ये छोटेसे आरसा असतो, बांगड्या असतात, खारीक खोबरं असतं, तसंच ते सवाशांचं वाण, वेणी, गजरा, 5 फळं आणि दक्षिणा अशा प्रकारचं आपल्याला साहित्य ओटीसाठी लागणार आहे। आता आपण बघायचं आहे की आपल्याला देवीची ओटी कशी भरायची आहे। तर बघा, देवीची ओटी भरताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर देवीची मूर्ती आहे, मूर्ती किंवा फोटो आहे त्याची आपल्याला छान अशी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। पूजा झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, ताटावरती आपल्याला साडी घ्यायची आहे, ब्लाउज पीस घ्यायचं आहे, त्यावरती आपल्याला बऱ्यापैकी तांदूळ घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत, नारळ घ्यायचा आहे, नारळाची जी शेंडी आहे ती आपल्याला देवाकडे करायची आहे। त्या नारळावरती आपल्याला हळद कुंकू आणि थोडेसे अक्षत आपल्याला व्हायचे आहेत, हळकुंड घ्यायची आहेत, लेकुरवाळी हळकुंड असतात ती घ्यायची आहेत, सुपारी, खारीक, खोबरं, शवासनचं जे वाण असतं ते घ्यायचं आहे, वेणी, गजरा, 5 फळं आपल्याला घ्यायची आहेत आणि दक्षिणा घ्यायची आहेत। हे सगळं आपल्याला ताट असं करायचं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे तर बघा, देवीचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्याच्या समोर आपल्याला ते ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। तर ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ओटी भरताना आपल्याला प्रार्थना करायची आहे। प्रार्थना करताना आपल्याला बोलायचं आहे की बघ माते की मी मनोभावे तुझी सेवा केलेली आहे। या सेवेत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तू मला क्षमा कर, तू मला माफ कर आणि माझ्या पाठी प्रत्येक संकटाच्या वेळी तू उभी राहा। घरातल्या सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित चांगलं राहू दे आणि आमच्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस, असं तुम्हाला देवीची ओटी भरताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हात जोडून मनोभावे देवीला तुम्हाला बोलायचं आहे। त्यानंतर बघा, ही जी देवीची ओटी आहे या ओटीचं तुम्हाला काय करायचं आहे, ओटी भरल्यानंतर तुम्हाला 1 तास, 10-15 मिनटं, 20 मिनटं किंवा 1 तास किंवा कितीही वेळ तुम्ही म्हणजे ती ओटी तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा तुम्ही ती ओटी ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला ती ओटी जर काय करायचं असेल तर बघा, तुम्ही ती ओटी तुम्ही मंदिरातही घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल, आणि जर ज्यांना शक्य नसेल ते तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर ती ओटी ठेवली तरीही काही हरकत नाही। पण ज्यांना मंदिरात घेऊन जाणं शक्य आहे त्यांनी ती मंदिरात घेऊन जायची आहे ओटी। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, मंदिरात गेल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, ती जी साडी चोळी आहे
ती तुम्ही देवीचा म्हणजे मंदिरात जी देवी असेल त्या देवी मातेला तुम्हाला ती अर्पण करायची आहे तर तुम्ही ती अर्पण करू शकता, किंवा देवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती स्वतःसुद्धा वापरू शकता. त्यानंतर बघा, तुमच्या ताटामध्ये जे काही आहेत म्हणजे जे हळकुंड आहे, सुपारी, खारीक, खोबरं, सवाशांचं वाण आहे, ते तुम्ही मंदिरातच ठेवू शकता, किंवा ते तुम्ही स्वतःसाठी पुन्हा वापरू शकता. आणि त्यानंतर बघा, जे म्हणजे गजरा आहे, वेणी आहे, ते तुम्ही मंदिरात तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून स्वतः केसामध्ये वेणी किंवा गजरा तुम्ही माळू शकता. नारळ आहे, तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे तर बघा, प्रसाद म्हणून तो फोडायचा आहे आणि तुम्हाला तो प्रसाद म्हणून खायचा आहे. तर त्या नारळाचं तुम्ही काहीही तिखट असं काही बनवायचं नाही आहे. तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही त्या नारळाचं काहीतरी गोड बनवूनच खायचं आहे, जसं नारळाची बर्फी वगैरे, किंवा साखर आणि नारळ असं तुम्हाला त्या नारळाचं गोडच तुम्हाला बनवायचा आहे. दक्षिणा आहे, तर दक्षिणा आहे ती तुम्ही मंदिरात ठेवू शकता, किंवा तुम्ही ती गरजूंना दान करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ओटीचं करायचं आहे. आणि ज्यांची ओटी घरातच आहे, ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही, त्यांनी त्या वस्तू तुम्ही तुमच्यासाठीच तुम्ही वापरू शकता. आणि दक्षिणा आहे ती तुम्ही गरजूंना दान करायची आहे. अशा प्रकारे बघा, चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला देवी मातेची तुम्हाला अशी ओटी भरायची आहे. यामुळे देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. देवी मातेची कृपा आपल्या घरावरती, कुटुंबावरती राहणार आहे. अतिशय साधा आणि सोप्या पद्धतीने ही अशी मातेची आपल्याला, कुलदेवतेची आपल्याला ओटी भरायची आहे. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.